नमस्कार मैत्रिणींनो, के स्पाइस रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। उन्हाळी पदार्थ तिसरा हा मी गव्हाच्या कुरडया केल्या आहेत। तर मी हा गहू 3 दिवस भिजत घातला होता। तिसऱ्या दिवशी मी मीठ आणि थोडं पाणी टाकून हा मिक्सरच्या साहाय्याने जाडसर अशी त्याची भरड काढली। ही सर्व भरड मी एका चाळणीच्या साहाय्याने सर्व गाळून घेतली। जो वरती चोथा येतो तो चोथा हाताच्या साहाय्याने जेवढा पिळता येईल तेवढा पिळून परत एकदा ते गाळून घेतले। आता हा चीक कापडाने गाळून घेतल्यामुळे आपला चीक पांढरा शुभ्र निघण्यास फारच मदत होईल। आता हे गाळलेला चीक आहे तो रात्रभर आपल्याला पाणी ओतून तसाच ठेवायचा आहे। सकाळी आपल्याला दिसेल की वरती सगळा पाण्याचा अंश आलेला आहे आणि खाली सगळा गाळ म्हणजेच आपला चीक चिकटून बसलेला असेल। हा पहा किती पांढरा शुभ्र चीक निघतो आहे। तर जेवढे भांडे हा चीक निघेल तेवढेच भांडे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचे आहे। त्याच्यानंतर चीक टाकण्याची क्रिया आणि लाटण्याने चीक हटवण्याची क्रिया दोन्ही एकाच टायमाला होणे गरजेचे आहे, नाही तर गुठळ्या होण्याची शक्यता आहे। 10 ते 15 मिनिटं वाफ द्यायची आहे। वाफ झाल्यानंतर चांगली चमक येईल। चमक आले की समजावं की आपला चीक तयार आहे। सोयऱ्याच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लहान मोठ्या अशा कुरडया पाडू शकतो। या पहा, या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून मी तळून दाखवते। कढईसुद्धा पूर्ण नाही इतक्या छान फुलतात ह्या कुरडया। तुम्ही सुद्धा नक्की करून तुम्ही केल्याच्या अशा गव्हाच्या कुरडया केल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।